मग भगवंत अर्जुनाला या श्लोकातील काही बाबी, काही महत्त्व समजून सांगत आहे की जेव्हा तुझी बुद्धी समाधीमध्ये म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी अचल भावाने वसेल, तेव्हा तू योग प्राप्त करून घेशील। त्याप्रमाणे ज्याने परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आहे आणि ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये कायमची अचल व स्थिर झालेली आहे, असा सिद्ध पुरुषाची लक्षणे येथे अर्जुन भगवंताकडून समजून घेत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमाने सांगू शकत नाही। तर तुम्ही भगवद्गीता अध्याय 2 श्लोक नंबर 54, त्यानंतर अध्याय 6:3 अशा भरपूर रेफरन्स आहेत की ज्या रेफरन्समध्ये तुम्ही ध्यान, धारणा, ज्ञान, योग या सर्व गोष्टी बघू शकता। तुम्हाला जर एक योगी कसा असावा हे जर जाणायचे आहे तर तुम्ही अध्याय 10 श्लोक 17 यामध्ये बघू शकता। आत्मज्ञानी जर बघायचं असेल तर अध्याय 6:32 यामध्ये बघू शकता। योग जाणायचा असेल तर तुम्हाला अध्याय 6:3 यामध्ये समजून येईल। मित्रांनो, शास्त्राचा आधार घ्या। भांडवल करणाऱ्या गुरुच्या नादी लागू नका। अध्यात्म जर जाणायचं असेल, भक्ती जर करायची असेल तर आत्मिक ज्ञान खूप महत्त्वाचे आहे। आध्यात्मिक ज्ञानाबरोबर जर आत्मिक ज्ञान असेल तरच एक व्यक्ती सिद्ध पुरुष, सिद्ध साधक, शक्ती कृपेचा अधिकारी बनू शकतो। अन्यथा सध्या तरी ह्या जगामध्ये तुम्हाला मी किंवा कोणतीही सिद्धी किंवा कोणतीही विद्या देऊ शकत नाही। मिळवण्यासाठी मदत करू शकतो, देऊ शकत नाही। मित्रांनो, मी हे जे काही दैवकृपा आहेत ह्या कमवलेल्या, मिळवलेल्या किंवा कोणत्या गुरुकडून कोणत्याही माध्यमानं घेतलेल्या नाही। हे सर्व भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे आणि जे प्राप्त झालेलं आहे तेच मी समाजापुढे जनकार्य करत असताना मांडण्याचा प्रयत्न करतो। जे काही जनकार्य करत असताना ज्ञान प्राप्त होते तेच ज्ञानाचा मी संग्रह ठेवत आहे, करत आहे। कुठल्याही गुरुचे मला ज्ञान नाही, कुणीही गुरु समर्थही नाही। ज्यावेळेस माझ्या समोर कोणी संकटाचे निवारण करण्यासाठी येतो आणि त्याचे ज्यावेळेस ते निवारण होते त्याच्या सांगण्या बोलण्यावरून आणि माझ्या दैवतांच्या कार्यावरून जे माझ्या मनबुद्धीत येते त्याच गोष्टीचे ज्ञान मला प्राप्त होते। अलक निरंजन, अलक आदेश। जय गुरुदेव। आदेश।